आजपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे वाढलेले आहेत। पेट्रोल साधारणतः 3 रुपयांनी वाढलेला आहे, तर डिझेल हा 3.11 रुपयाने वाढलेला आहे। आणि याचा थेट फटका जो आहे तो ई कॉमर्स सेक्टरला बसतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये डिलिव्हरी बॉय जे आहेत ते त्यांचं दररोजचा उदरनिर्वाह जो आहे तो याच्यावरतीच अवलंबून असतो। मात्र यांना याचा कशा पद्धतीनं फटका बसतो आपण याकडे जाणून घेऊयात। काय सांगाल, पेट्रोलचे भाव 3 रुपयांनी वाढलेले आहेत, गाडीमध्ये पेट्रोल जर टाकावं लागत असेल काय फटका बसतोय? पेट्रोलचं महाग पडलं आहे, पूर्ण 3 रुपयानं पेट्रोल वाढलं आहे। आम्हाला पेट्रोल गाडी आहे, आम्हाला परवडत नाही याच्यामध्ये। पेट्रोलचा जरा कमी व्हायला पाहिजे। पण मोदींनी तर अगोदर सांगितलं होतं की पेट्रोल आणि हे कमी वापरा, आणि आता महागाई वाढली आहे, 3 रुपयाने पेट्रोल वाढले। तर आता आमच्याकडे पेट्रोलची गाडी आहे, तर आमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी घ्यायला पैसे नाहीत। मोदी साहेब तर काय पण म्हणणार आहेत ते। आमच्याकडे पेट्रोल गाडी, आम्हाला पेट्रोल स्वस्त करून द्यायला पाहिजे। घरात किती जण आहात? घरात आहे 10 जण तुमच्यावर अवलंबून आहे, अवलंबून आहे। काय करणार मग? मग काय उपायच नाही सर, करावंच लागतं आहे आम्हाला। पेट्रोलचा महागारी ती एवढं मागलं आहे, आणि पेट्रोलचा रेट तर असा वाढायला आहे जसं की इलेक्ट्रिक गाडी फोकटमध्ये भेटतं आहे। बेटर तर नाही। दररोज किती कमाई होते? तुला 800-700 रुपये जातं आहे। आता तर कमी व्हायला आता 400-500 रुपये व्हायला आता। नक्कीच आपण बघू शकताय की दररोज हातामध्ये 800 रुपये पडायचे, आता ते सुद्धा पडणार नाही आहेत, अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत आणखीन एक बांधव आहेत। दादा, पेट्रोलचा भाव वाढलेला आहे, काही परिणाम होईल असं वाटतंय का? सध्याला आता जागतिक मंदी आहे, त्याच्यामुळे काहीच होत नाही, वाढेल अजून पण कमी होत नाही। मग हातात पडणारे पैसे पण कमी पडतील तुम्हाला? आता काय करायचं, पर्याय आहे का त्याला? ऑप्शन नाही आहे, काम तर करावं लागणार आहे, घर कसं चालणार? कसं आहे, शेवटी वरनच कमी असलं तर काहीच करू शकत नाही आपण त्याला। नक्कीच आपण बघतोय की ऑप्शन नाही आहे हातात काहीच, आणि काम करावं लागणार आहे असं ते म्हणतायत। मात्र जी जागतिक मंदीसारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे त्याचा थेट फटका हा डिलिव्हरी बॉयजला पडताना पाहायला मिळतोय, आणि दररोजचं त्यांचं जे इन्कम होतं त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तफावत जी आहे ती एकूणच दिसून येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे।